चला आज होतं जेवढं काय खराब झालं ते सगळं बाहेर काढण्याचा माझा दिवस होता. लसूण सुद्धा भरपूर दिवस ठेवून ठेवून त्याला बुरशी आली होती. ते सोबतच कांदे सुद्धा खराब होत होते. छान असं त्यांना ऊन देण्यासाठी वर मी टेरेसवरती ठेवून आले आणि बाकीची स्वयंपाकाची तयारी केली. हे वाटण सुद्धा केलं. मला हे वाटण ह्याच्यामध्ये घालायचं होतं भाजीमध्ये आणि वरणामध्ये. शक्यतो वरणातच घालते. छान असं फोडणीचं वरण मी इकडे करायला फोडणी दिली. गवारीची भाजी करायची होती. छान तेलावर चरचरीत ती भाजून मग शेंगदाण्याचा कूट घालून छान अशी त्याची सुद्धा भाजी केली आणि इकडे पाऊस सुद्धा चालू झाला. पाऊस लागत होता म्हणून छान असे स्वीटकॉर्न येताना मिस्टरांनी घरी घेऊन आले होते. छान भाजून सर्वांनी ते एन्जॉय केले. सोबतच चहा आणि रस्कचे टोस्ट आणले होते, ते सुद्धा खाल्ले. त्यानंतर तिन्हीसांची वेळ झाली, ती सुद्धा दिवाबत्तीने झाली आणि मिस्टरांनी येताना संध्याकाळी पाऊस पडत होता. जेवण काहीच करू नको म्हटलं आणि मला येताना बिर्याणी आणि रस्सा घेऊन आले होते. मुलांनी ते खाऊनच येताना आले आणि माझ्यासाठी छान असं पार्सल आणलं होतं. मी ते छान एन्जॉय केलं आणि बघू शकताय खूप छान असं ढाब्या स्टाईलमध्ये इथे मिळतं. तर पुन्हा भेटू उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.